प्यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो हरी। हळूहळू चला कोणी कोणाशी न बोला, कोणी कोणाशी न बोला, आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो हरी। तुका म्हणे सांडा घाटे, तेने नका भरू पोटे, आज देतो पोट भरी पुरी म्हणाल तो वरी। पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन। करारविन्देन पदारविन्दं, मुखारविन्दे विनिवेशयन्तं, वटस्य पत्रस्य पुटे शयानं, बालं मुकुन्दं मनसा स्मरामि। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता आज कालेच्या कीर्तन सेवेनं होत असून
सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकोबाराय यांचा हा अभंग आहे. काल्याच्या प्रसंगाने आपण तासभर भगवत चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी पुन्हा एक बार श्री गुरुचं स्मरण वंदन. समस्त संत समाज, आजच्या कार्यक्रमात उपस्थित भाविक भक्त, मातृशक्ती, लहान थोर सर्वांनाच सादरपूर्वक साष्टांग दंडवत प्रणाम. काल्याच्या कीर्तनामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आयोजक, प्रायोजक, नियोजक, संयोजक सर्वांचंच स्वागत आहे. अभिनंदन. या कीर्तनातून आता आपणाला काही विषय पाहायचा आहे, परंतु परमार्थ हा विषय पाहण्यापूर्वी आपल्याला एक समजून घ्यायचं आहे की परमार्थ करत असताना कार्यक्रमाचा, सत्कर्माचा, साधनाचा अंत होऊ नये. आपल्या आधी समजलं असेल तुम्हाला. साधनाचा अंत होण्यापूर्वी आपला अंत झाला पाहिजे, तेव्हा परमार्थ सिद्धीला जातो. थोडं समजून घेण्यासारखं आहे. गांभीर्यानं आपणाला श्रवण करावं लागेल. आपण जाण्याच्या आधी वासनेचा अंत होणं हे तरुण जाण्याचं साधन आहे, तरुण जाण्याचा परिचय आहे, ओळख आहे. आपल्या आधी काय जावं? वासना गेली पाहिजे. वासना तशीच राहिली ना आपणच आधी गेलो तर पुन्हा जन्माला यावं लागेल. काला मिळणार नाही. आपल्या जीवनामध्ये दोन शक्त्या आहेत जीवाच्या. एक शक्तीचं नाव आहे प्राणशक्ती आणि दुसऱ्या शक्तीचं नाव आहे इच्छाशक्ती. दोन आहेत. इच्छाशक्ती म्हणजे आपली कामना. दररोज क्षणाक्षणाला आपली इच्छा असते, असं झालं पाहिजे, तसं व्हायला पाहिजे, हे मिळालं पाहिजे, ते असे इच्छाशक्ती आहे. आणि दुसरी प्राणशक्ती. प्राणशक्तीचा अर्थ आहे आपल्यामध्ये चालणारा श्वासोच्छ्वास. प्राणशक्ती म्हणजे श्वासोच्छ्वास. श्वास चालते ना तुमच्यामध्ये, तुम्ही चालवता का आपोआप चालते? आपोआपच चालते. त्याला कोणीतरी चालवणार आहे. मी हलविल्या प्राणो हले, जो जगाते चाळिता. असं कोणीतरी आपला प्राण चालवणार आहे. बोलविल्या वेधू बोले, चालविल्या सूर्य चाले, हलविल्या प्राणू हले. असं कोणीतरी आहे. प्राणशक्ती रोज रोज एका क्षणाला आपली प्राणशक्ती कमी होत चालली, कटत चाललेली आहे. जेवढं आयुष्य तुमच्यामध्ये भरून पाठवलेलं आहे ते प्राणासोबत ते काय होत चाललंय? कमी होत चाललंय. हे तुम्हाला करायचं आहे का आपोआप व्हायला? आयुष्य कमी तुम्ही करता का आपोआप होते? आपोआप होते. आणि इच्छाशक्ती आपणाला कमी करावं लागते. प्राणशक्ती आपोआप कमी होते. मग या दोन्हीमध्ये फरक असा आहे की जे संत आहेत, जे महापुरुष आहेत, प्राणशक्ती संपण्याच्या आधी इच्छाशक्ती संपून टाकतात. त्याचं नाव काल आहे. त्याला काल भेटतो. आणि
तुमच्या आमच्यासारखे सामान्य जीव आहेत ना, इच्छाशक्ती रोज वाढत, जसं जसं म्हातारपण येईल तसं तसं इच्छा वाढत जाते आणि प्राणशक्ती संपून जाते. आणि जी शिल्लक राहिलेली इच्छाशक्ती आहे ते पुन्हा जन्माला आणते. कोण आणते जन्माला? आपली इच्छाशक्ती आहे, आपली वासना आहे. म्हणून आपला शेवट असा झाला पाहिजे की आपल्या आधी साधना संपू नये. आपल्या आधी ज्याच्यासाठी साधना करालो ते इच्छा वासना संपली पाहिजे. इच्छा वासना संपली पाहिजे. एक बार आपल्या जागेवर थोडंसं जागा रिकामी ठेवू नका, सरकून घ्या. एकमेकाला सहयोग द्या बसण्यासाठी. काल्याचं कीर्तन आहे, जागा अपुरी पडलं तर मदत करा. आणि थोडंसं ध्यान लावून आहे का, ज्याला वेळ नसेल तर त्याने जायचं आहे आणि थांबायचं असेल तर ध्यान लावून ऐकायचं आहे. कामं असतील तर जाऊ शकता कोणी. हां, ठीक आहे ना. कारण की आमची प्राणशक्ती आता संपत चालली, त्याच्यामुळे वेळ नाही. आता इच्छाशक्ती वाढत चालली. परमार्थ याला म्हणतात की परमार्थ आज केलेलं कथा, आज केलेलं कीर्तन, आज केलेलं भजन, या भजनाला, या कीर्तनाला, या कथेला, या श्रवणाला, या परमार्थाला पाहून असं प्रमाणपत्र देऊ नका की याचा उद्धार झाला. संतांनी प्रमाण दिलेलं आहे की परमार्थामध्ये खरं झालं, परमार्थ पूर्ण झाला, खरा झाला, हे प्रमाणपत्र केव्हा मिळते? शेवटची गोड तेची खरे ग. आता आमचा सत्कार होईल, आता आमचा सन्मान होईल, लोकमान्यता मिळू शकेल, आम्हाला लोकांची वाहवा प्राप्त होईल, लौकिक मिळू शकते. परंतु ह्या सगळ्या मान्यतेला परमार्थ आमचा शेवट गोड झाला असं म्हणता येत नाही. हे पाहून आम्हालाही बरं वाटते. कोणी श्री नाव दिलं तरी चांगलं वाटते, कोणी हरिभक्ती परायण म्हणलं की अजून बरं वाटते, वैराग्य मूर्ती म्हणल्यावर तर लई छान वाटते. पण एवढ्यानं आमचा शेवट गोड झाला नाही हे मात्र विसरू नये साधकांना. लोकांनी प्रमाणपत्र द्यावं आणि आमचा उद्धार तुमच्या प्रमाणपत्रावर आहे का? साधूची साधुता लोकांच्या मान्यावर आहे का? लोकांनी केलेल्या सत्कारावर अवलंबून आहे का? नाही. साधूची साधुता त्याच्या साधण्यावर आहे. प्राणशक्तीच्या आधी इच्छाशक्ती संपवून टाकत असाल तर त्याचं साधलं, त्याचा शेवट गोड होतो. शेवट गोड होणं महत्वाचं आहे. नेहमी सांगतो, आजही सांगून जातो, फोटो स्टुडिओमध्ये आपला फोटो काढायला आपण जातो. तो स्टुडिओवाला आपणाला सांगतो की तुम्हाला काय नटायचं आहे, थटायचं आहे, शृंगार करायचा आहे, ते तिथं पडू नये पसारा. आरशापुढे जा, काय केसाचा पालता होताना करायचा करून घ्या, पावडर लावा, जे जे तुम्हाला करायचे ते करून घ्या. तुम्हाला 1 तास 2 तास वेळ आहे, चला जा. मग हे जाते, पुन्हा पावडर लागते, जास्त झालं म्हणते ओढून टाकते, पुन्हा लावते, कमी झालं म्हणते पुन्हा लावते. असं करण्यामध्ये ते आधी चांगलं होतं, सुंदर, जास्तच बिघडून गेलं ते. असं करण्यात 1-2 तास त्याचे गेले. कसं तरी नटून थटून तयार झाला, समोर येऊन थांबला कॅमेऱ्याच्या, बसला असं, टाईट बस, कॉलर नीट कर, कॉलर नीट कर. आता त्यानं सांगितलं,
आता मी फोटो काढणार आहे, रेडी म्हणलं की तो बस डोळे झाकू नको फक्त. त्यांनी बटन दाबलं. रेडी म्हणून बटन दाबायला आणि त्याच्या मानेला मुंगी चावायला एकच झालं. त्याचा पोज कसा निघाल, जसा आहे तसं राहील असं केलेला पोज निघाला. मान वाकडी केली, तोंड ओंगळ केलं आणि त्याने सांगितलं. फोटो निघाल्यानंतर त्या स्टुडिओवाल्यासंग भांडण लावून घेतलं त्यानं. 2 तास मेहनत केलो मी, असली फोटो काढतोस. तुम्ही इथं बसलेल्या सर्वांनी ठरवा, याचे 2 तास महत्वाचे होते का बटन दाबायचा एक क्षण? कोणता महत्वाचा होता? तसं आपलं जन्मभर केलेला परमार्थ खरा आहे का आपला शेवट खरा होणं हे खरं आहे? कोणतं महत्वाचं आहे आपल्या जीवनात? म्हणून आज आपली मान्यता खरी नाही. देहादी काय खरा हे तर बघा. देही संबंधी पसारा, हे मान सन्मान सत्कार समारंभ हे जे तुम्हाला प्रतिष्ठा वगैरे हे देहासंबंधी आहे का आत्मसंबंधी आहे? देहादी काय खरा, मग देहे संबंधी पसारा. बुजगावणे चोरा रक्षण से भासत से, हे बुजवण आहे. शरीर काय सत्य आहे? आधी नव्हतं, पुन्हा राहणार नाही. आज असेल तर हे सत्य नाही. आधी नव्हतं, पुन्हा राहत नाही. म्हणून अशा वस्तूला मिथ्या असं शब्दशास्त्रामध्ये आलेलं आहे. सर्व मिथ्या हे जाणून शरण रिघा देवासी. तर हे असं आहे. शेवट गोड होणं कठीण आहे. म्हणूनच एक कोणाची म्हण आहे मला माहित नाही, पण एक सुंदर म्हण आहे आणि पक्की आहे, सत्य आहे. शूर ओळखावा रणी. शूराची ओळख केव्हा होते? युद्धामध्ये. जेव्हा युद्धाच्या मैदानात उतरेल शत्रूच्या समोर, तेव्हा तो शूर आहे का कायर आहे त्याची ओळख होते. पळून गेला तर शूर आहे का? शूराची ओळख युद्धामध्ये होते. शूर ओळखावा रणी, उदार ओळखावा दानी. उदार माणूस आहे हो, लई उदार माणूस आहे हो. केव्हा ओळख येते? जेव्हा पट्टी मागाय गेलं तेव्हा ओळख येते. कोण्या कामामध्ये किती खर्च करते तेव्हा त्याची उदारता कळते, अन्यथा नाही कळत. शूर ओळखावा रणी, उदार ओळखावा दाणी. आणि साधू ओळखावा मरणी. हे खूपच आपलं दुर्भाग्य म्हणा की काय म्हणा की साधू आधी ओळखू येत नाही, हे खूपच मोठी खंत आहे. साधू ओळखावा मरणी. बाकीच्या अलीकडेच ओळखू येतात, पण साधू मात्र गेल्यावरच समजतो. तोपर्यंत प्रमाणपत्र कोणालाही कोणीही देऊ नये. कोणतीच मूर्ती म्हणू नये, त्याला काहीच म्हणण्याचा अर्थ नाही. म्हणणाऱ्याने म्हणूनही घेऊ नये. मोजोनी झिजलो मापाची परी, जाळावी ते थोरी लाभावीन. पायली जशी मोजून मोजून झिजून गेली, पण पायलीला कोणीही कुठलंच धान्य दिलेलं नाही. तसं मोठेपणा जसं मोजल्यानं पायलीला काही लाभ होत नाही, तसं मोठेपणा आम्ही जर घेतला, वैराग्यमूर्ती, श्री, फलानं, विस्तानं, ब्रह्मनिष्ठ अशा जर आम्ही मोठेपणा घेतल्या, जसं पायलीला मोजून मोजून काहीच मिळालं नाही, तसं मोठेपणा घेतला तर साधूला काहीही मिळणार, लाभ मिळणार नाही. मरणी. तर परमार्थ केव्हा कळतो खरा? शेवट. शेवट ज्याचा गोड झाला
नित्य भजे जो विठ्ठला. राम राम दोन्ही अक्षरे सुलभ आणि सोपारी, जागा मागिली पहारे, शेवटची गोडतेची खरे गा. रामकृष्ण वासुदेवा, हे खरं आहे जीवन. मग हे काला काला म्हणजे काय, तर आपला शेवट गोड होणं म्हणजे काला. गोड केव्हा झाला? जीवानं आपली जीवदशा समाप्त करून, जीवदशा घालवून शिवतत्वामध्ये तद्रूप होऊन गेला, त्याला म्हणतात काला. जीव ब्रह्माचं ऐक्य नामे काला आहे. जीवाचं जीवत्व जावं. आणि हे आता आपण आहोत असं राहू नये, बदलायला पाहिजे. जीवानं जीवच राहू नये, शिव हो, देव हो. त्याच्यासाठी परमार्थ आहे. ही सप्ताह आहे, कीर्तन आहे, भागवत कथा आहे. राजा परीक्षितीला जीवपणाची भीती होती. जोपर्यंत जीवपणा आहे तोपर्यंत मरणाची भीती आहे. कथा ऐकल्यानंतर साधूचा अनुग्रह झाला, शुकाचार्य भगवान शुकाचार्याचा अनुग्रह झाला. जेव्हा परीक्षितीला कळालं की मी शरीर नाही, चिदानंद रूपः शिवोहम शिवोहम, न मे मृत्युशंका न मे जाति भेद, पिता नैव मे नैव माता न जन्म, न बन्धुर्न मित्रः गुरुर्नैव शिष्यः, चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवो. परीक्षितीला विचारलं, सर्प चावायची भीती उरली तुला? नाही मला जाता. का उरली नाही? आतापर्यंत देहाला मी समजत होतो, जीवदशा होती, पण आता जीव ईश्वराचा अंश आहे, अमर आहे, अविनाशी आहे, अपरिवर्तनशील आहे, शाश्वत आहे असं मला ज्ञान झालेलं आहे. आता सर्प चावल तर शरीराला चावल, मला दंश करणार नाही. मरल तर शरीर मरून जाईल, मी मरणार नाही. या पद्धतीनं परीक्षिती राजाचा उद्धार झाला. म्हणजे सोहमस्मी इति वृत्ती अखंडा आपल्या स्वरूपामध्ये विलीन झाला. परीक्षिती राजाचा काला झाला, जीव ब्रह्माचा ऐक्य झाला. काला म्हणजे काय? त्याला काला म्हणतात. आमची भीती गेली नाही तर काला होत नाही. कालवा कालवी होईल पोटामध्ये, काला नाही होत. भीती गेली पाहिजे, भय गेलं पाहिजे. स्वर्गातले लोक आले होते की महाराज तुम्ही, हे शुकाचार्य महाराज, तुम्ही भागवत कथा राजा परीक्षितीला सांगता, तर एक काम करा की त्याला मरणाच्या भीतीमुळे सांगता ना, तर आम्ही त्याला मरू नये असं एक आम्ही अमृत त्याला देतो आणि त्याच्या बदल्यामध्ये ते कथा तुम्ही आम्हाला द्या. पण त्यांनी नाही दिली कथा. ते अमृतही त्याची बरोबरी करू शकत नाही. त्याचं एक कारण आहे, तुमच्या ध्यानात असेल तर आलं तर ठेवून घ्या. स्वर्गातलं अमृत अमर करू शकते, पण अभय करू शकत नाही. लक्षात येत असेल तर ठीक आहे. तुमच्या स्वर्गातलं अमृत अमर करते पण अभय करत नाही. आणि आमचं जे नामामृत आहे, कथामृत आहे, अभय बनवते. अभयम सत्व संशुद्धी. काय महत्वपूर्ण अमृत आहे. म्हणून आपल्याला एवढं करावं लागतं याच्यासाठी. स्वर्गातल्या अमृतासाठी आपण झटू नये. कथामृत ऐका तुम्ही. तौ कथामृतम तप्त जीवनम. गोपी गीत खूपच सुंदर वर्णन केलेलं आहे.
तप्त जीवनम कथामृत अमर करना अभय करते. स्वर्गामध्ये इंद्र अमर आहे, परंतु त्याला भीती आहे. कोणी बी यज्ञ करायला बसलं की त्याला भीती वाटते की माझी सीट जाते आता, माझी गादी जाते आता, माझी खुर्ची जाते आता. खुर्चीवाल्याला भीती आहे. कोणी बी मला बी इथे भीतीच आहे, कोण दुसरा महाराज बसतो काय करा. ज्याची भीती गेली, ज्याचा अभय ज्याला मिळालं त्यालाच काला मिळतो. परीक्षित राजाला अभय मिळाला, हेचा काला आहे. शुक महाराजांच्या संगतीमध्ये काला आहे. विशेष हा लाभ संत संगे. तर शेवट गोड होणं हे काला आहे. म्हणून काल्याचं कीर्तन म्हणजे काय आहे, तर आपल्या परमार्थामधला कळस आहे, शेवट. सत्याचा तर शेवट आहेच, जीवनातला शेवट होईल त्या दिवशी काला आहे. हे तर त्या शेवटला जाणून घेण्यासाठी हे दरवर्षी हे शेवट करीत राहावं लागतंय या काल्याचं. आज शेवट नाही तुमचा, कोणाला माहित तुमचा शेवट कधी आहे. याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा आधीच गोड व्हावा. हे अट्टहास आहे. सत्ता काय आहे, हे अट्टहास आहे. कशासाठी आहे, आपला शेवट गोड होण्यासाठी आहे. तर असं हे काला आहे. चला मग असं शेवट गोड होण्यासाठी काय करायचं. भगवान कृष्ण परमात्मा गोकुळामध्ये अवतीर्ण होऊन जे त्यांनी कार्य केलं, जे लीला केली, ते कशासाठी केली, तर आपणाला आपलं समजून देण्यासाठी, आपलं स्वरूप समजून देण्यासाठी ते अवतार घेऊन आले. तुम्ही तुमच्या धर्माचं रक्षण कराल, तुम्ही तुमच्या निज धर्माचं संरक्षण कराल तर तुमचा उद्धार आहे. धर्माशिवाय उद्धार होत नाही. धर्मो रक्षती रक्षितः हे सांगण्यासाठी आले भगवान कृष्ण परमात्मा. मग चला, तर शेवट गोड करण्यासाठी परमार्थ करायचा आहे. आणि परमार्थ करण्यासाठी एक दिशा आपणाला धरावीच लागेल. तर कोणती दिशा धरायची. आजच्या काळामध्ये दिशा एवढ्या झाल्या की माणसाला दिशा भूल झाली की जायचं तर कुणीकडे जायचं, कोणाच्या मागे जायचं. आलेला महाराज एक वेगळंच सांगतो, आलेला एक महात्मा वेगळंच सांगतो. मुंडे मुंडे मतिर् भिन्नम. जेवढे मस्तक तेवढे पुस्तक तयार झाले. वाचवायचं तरी कोणतं, ऐकायचं तरी कोणाचं, असा प्रश्न आता आपल्याला पडलेला आहे. काय करावं. एक असं कर म्हणते, एक तसं कर म्हणते, एक म्हणते एक लोटा जल टाक, एक म्हणते प्रदक्षिणा कर, एक म्हणते उपासच धर. अरे या आणि याच्यात पडू नये, त्या संकटामध्ये पडल्यात. आता करायचं तर काय करायचं, कोणाचं ऐकावं. अनेकाचे अनेक मत अवघे रित्ते पोकळ. सगळे रिकामे मत आहेत बाबा. कारण की माणूस असो, ऋषी असो, साधू, हे फक्त या जगामध्ये सर्वज्ञ नावाचा एकच परमात्मा आहे. माझं बोलणं समजून घ्या. सर्वज्ञ कोण आहे, ज्याला सर्वच कळते असा कोण आहे. आणि त्यांनी जर कोणतं सांगितलं असेल तर त्या सांगण्यामध्ये निर्दोष सांगणं आहे त्यांचा, बिनचूक त्यांचा मार्ग असेल. कोणाचा, जो सर्वज्ञ असेल. आणि आम्ही जर काही सांगायला गेलं तर सगळं माहीत नाही आम्हाला. काय माहीत, आता इथलं एवढंच माहीत आहे, गावातलं काय कळलं आम्हाला, किनवटमध्ये काय चाललंय काय माहिती आहे. परंतु एक परमात्मा असा आहे की कुठलंही ज्याला माहिती आहे. न सांगता तुम्हा कळो येते विश्वे विश्वंभर परिहार चिन्ह लगे. ज्याला सर्वज्ञ म्हणतात, आम्हाला अल्पज्ञ म्हणतात. पण आमच्या सांगण्यामध्ये निर्दोषता राहू शकत नाही महाराज. काही ना काही आपण आपल्या परीनं सांगणार. आणि हे जे जीव आहेत एक गुणामध्ये गुंतलेले आहेत. त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्य भवार्जुन.
निर्द्वंद्वो नित्यसत्वस्थो निर्योग क्षेमात्मवान. 3 गुणामध्ये ते गुंतलेले जीव आहे. आणि परमात्मा निर्दोष काय आहे तर गुणातीत आहे. होतो तिघाचे मी वरी शिंके लाविले दुरी. होतो तिघाचे मी वरी. काय सांगायला की असं वाटू देऊ नका. काला सांगायला. काला काला काल्याचं कीर्तन आहे. ऐकून ऐकून असं वाटतं की कोणती कथा सांगणार, कोणतं ते हसवायचं सांगणार, हे काल्याचं कीर्तनावनी वाटच ना. पण तुम्हाला कालाच कोणी कळू दिलं नाही तर आता काय कळणार तुम्हाला. 3 गुणाच्या 3 पोराला असं उभं करून त्याच्यावरही उभं राहून परमात्मा दहीहंडी फोडायचा. ते कोणते पोरं तर रजगुण, तमगुण, सत्वगुण. तिघाच्या वरी झाल्यामुळे तो निर्दोष त्यांचं मत आहे. गुणातीत असलेल्या तत्वाचं मत निर्दोष आहे आणि गुणात असलेल्या लोकांचं मत सदोष. निर्दोष राहू शकत नाही. कसला बी महाराज सांगू द्या, गुणामध्ये आहे ना. रजगुण, तमगुण, सत्वगुण कोणता तरी आहेच. गुणातीत नाही. हा, कोण्या गुणाचं प्राधान्य असेल सांगता येत नाही. कोणी रजोगुण प्रधानता आहे कोणामध्ये, कोणामध्ये तमगुणाची प्रधानता आहे, कोणामध्ये सत्वगुणाची प्रधानता आहे. सत्वगुणाची प्रधानता ज्याच्यामध्ये आहे त्याला देवदेव आवडते. आपल्या आपण गुप्त रूपानं भजन कीर्तन करावं वाटते. रजोगुण असलं की त्याला सत्कार, समारंभ, मोठेपणा, प्रतिष्ठा आवडते. आपलं नाव व्हावं, आपलं माईकमध्ये थोडंसं वर्णन करावं, प्रशंसा करावं असं केव्हा वाटते. आपल्यामध्ये रजोगुणाची प्रधानता असेल तेव्हा वाटतं. रजोगुण ज्याला नाही त्याला कोणी प्रशंसा केली तर लाज वाटते त्याला, की म्हणजे कशाला प्रशंसा करते. आणि काही लोकांना बरं वाटते आपला मोठेपणा केलं. कशामुळे? काय खून त्याची? त्याच्यामध्ये कोणता गुण आहे? रजोगुण आहे. खूप आवडते त्याला आपल्याबद्दल बोललेलं. मला बी आवडते म्हणून सांगालो मी. रजोगुण आहे, काय करणार. आणि तमगुण तर असा आहे की बस दुसऱ्याचा घात करण्याचाच विषय असतो त्यांचा. चला ते आपल्याला तर अशा गुणातीत असलेला परमात्मा आहे. मग देवाने सांगितलं की पोरो तुम्ही अनेक तुम्हाला सांगणारे आहेत परंतु कोणाच्याही मागे जाऊ नका तुम्ही, कारण हे निर्दोष नाहीत. तुम्ही फसाल, कुठंतरी गुंतून ठेवाल तुम्हाला कोणीही जर तुम्हाला काही सांगत असेल तर त्या सांगण्यामध्ये त्या सांगणाऱ्याचा स्वार्थ आहे. आणि जेव्हा परमात्मा सांगतो तेव्हा ते परमार्थ आहे. इकडं तिकडं भटकू नका, फसून. आणि हे सगळं जग फसलेलंच आहे. कोणी यज्ञाची महिमा सांगून त्याच्यात गुंतवून टाकलं पैसेवाल्याला. यज्ञच करीत बसा, धुपट काढत बसा. कर्मकांड कोणी तीर्थयात्राच करायला लावून त्याच्यात फसवून टाकलं. कोणी मेवाडची मीरा तर हसू लागली या लोकांना पाहून. पाणी मोमिन प्यासी, मोहे सुन सुन आवत हासी. आत्मज्ञान बिन नर भटकत है, कहाँ मथुरा काशी. पाणी मोमिन प्यासी, मोहे सुन सुनावत हासी. संत हसतात आपल्याला. कोणी कशात गुतले, कोणी कशात गुतले, कोणी कशात गुतले. वा रे वा, बरं झालं एवढं गुतून ठेवलं तर. एवढं तर बरं झालं की धुऱ्याला बैल बांधून ठेवल्या तरी, नाही तर कोणाच्याही शेतात जाऊन चरले असते. याच्या पिकात जाय, त्याच्या पिकात जाय. बरं आहे कर्मकांडात का असणार, पण थोडंसं येसन, मोहरकी म्हणा, येसन म्हणा, कासरा म्हणा, ठीकच आहे. परंतु हे गुंतवणूक आहे. म्हणून कोणाचंही ऐकण्यापेक्षा कोणाच्याही मागे जाऊ नका तुम्ही. तर काय करा, यार लागे यार तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे, माझ्या मागे या.
इकडं तिकडं भटकणाऱ्या लोकांना देवानं आपल्या मागं बोलून घेतलं की हे निर्दोष तत्व आहे, निर्दोष मत आहे, नक्कीच निश्चित स्वरूपानं याच्या मागं जाणाऱ्याचं कल्याण आहे. ज्याला निवांत राहायचं आहे, निश्चित व्हायचं आहे, त्याने काय करावं? हरिपाठी गेले तेच निवांत ठेले, बाकीचे गडबडले त्याच्या मागे जा. 17 जणाचं 17 लोकांचं ऐकून आमचं काही बरं होणार नाही आता. म्हणून सगळ्यांना विनंती आहे माझी, कोण्याही महाराजाचा आदर करा, आदर करू नका, आदर करा, सत्कार करा, पुष्पमाळा घाला, दक्षिणा द्या, जे तुम्हाला जसं जसं त्यांची पूजा करा, जे करायचं आहे ते करा. चांगली गोष्ट आहे, कोणाचाही आदर करणं, पूजा करणं चांगली गोष्ट आहे. त्याच्यामध्ये परमात्मा आहे, त्याच्यामध्ये चैतन्य आहे. कोणाचीही पूजा केलं तर चालते, परंतु ऐकायचं जेव्हा प्रश्न येईल तेव्हा मात्र कोण्याही महाराजाचं ऐकण्यापेक्षा शास्त्राचं ऐका. ऐकत असताना कोणाचं ऐका? प्रमाण कोणाला मानव? व्यक्तीला मानू नका. व्यक्तीची तसं तर व्यक्तिपूजा बी मान्य नाही आमच्या ह्याच्यामध्ये. पूजता डोळानं देखावी, स्वकीर्ती कानी नाही कावी, त्यालाही माऊलीनं मान्यता दिली. हे बी दंभ सांगितलेलं आहे. पण आता सवय लागून गेली, काय करणार. मी मागे बऱ्याच वेळी सांगितलं होतं, ऐकायला तुम्हाला ते कडू लागतंय, काय करणार. आज आपल्या समाजामध्ये, आपल्या या देशामध्ये संतांचे जे उद्देश होते ते खूप दूर राहून गेले. धर्मासाठी परमार्थ होता, ते धंद्यासाठी झाला. आता कडू लागलं तर लागलं, थोडा पुन्हा अजून साखर खाऊ थोडी. धर्मासाठी परमार्थ होता तर काय झाला? धर्माची जागा धंद्यानं घेतली. संस्कारासाठी परमार्थ होता तर सत्कारानं जागा घेतली त्याची. संस्काराचा पत्ता नाही आणि वाढलं काय? सत्कार वाढला. आणि तेवढा सत्कार करता करता कोणीतरी राहून जाते आणि त्यानं पुन्हा गावामध्ये पार्टिशन करते की त्याचा केला आणि मजा केला नाही, मी आता सत्ता होऊ देणार. घ्या विवाद. म्हणून आमच्या व्यासपीठाची मर्यादा अशी आहे की ज्या गोष्टी विवादाचा विषय बनतात त्या गोष्टीच ठेवायच्या नाही, नको. असा आमचा एक सिद्धांत आहे. आमचा म्हणजे संतांचा, परंपरेनं आलेल्या संतांचा, माझा नाही. ते आम्ही विसरून गेलो. धर्माची जागा धंद्यानं घेतली, संस्काराची जागा सत्कारानं घेतली. आणि परमार्थ बोधासाठी होता, वास्तविक कशासाठी होता? बोध झाला पाहिजे. बोध दिला मज सांगा दे, मार्ग दाविला नीट, याच्यासाठी होता ते. परंतु बोधाची जागा सध्याच्या काळामध्ये विनोदानं पकडली. आता तुम्हाला बोध आवडते का विनोद आवडते? कोणी सांग ना, पण आवडते मात्र विनोद. मला माहित आहे, माझ्या कीर्तनात कोणी हसणार त्याच्यावरूनच कळते. बोधाची जागा कोण घेतली? विनोदानं घेतली. कोणते आचार्य पाहिजे तुम्हाला? शंकराचार्य पाहिजे का? कोणते पाहिजे? विनोदाचार्य. आता ते जागा घेतली त्यांना. कीर्तनाची जागा नर्तनानं घेतली, बोधाची जागा विनोदानं घेतली, श्रद्धेची जागा स्पर्धेनं घेतली, वेदनीतीची जागा राजनीतीनं घेतली. आता हेच सांगत बसलो तर ह्याच्यातच 2 तास जाते. प्रत्येक जागा आमची खराब झालेली आहे, बिघडलेली आहे, विकृत झालेली आहे. प्रत्येक जाग्यावर अशी विकृती पैदा झाली. आम्ही कसं सुखी होणार? वास्तविकता राहिली नाही, उद्देश राहिला नाही, तर त्याचं फळ आम्हाला कसं मिळणार? हे सगळं असं झालं. शांतीची जागा भ्रांतीनं घेतली.
असं प्रत्येक जागा बिघडली आमची. माऊली सांगतात, जेवेळी नियमाचे वस्त्र नाठवे, पुढील अधोगतीची लाज नेनवे, करती जे न करावे वेदू म्हणे. जे वेदानं नको म्हणून सांगितलेलं आहे ते आम्ही करायला. आम्ही वेदाची मर्यादा ठेवली नाही, व्यासपीठाची मर्यादा ठेवली नाही, कीर्तनाची मर्यादा ठेवली नाही, संतांची परंपरा सुरक्षित ठेवली नाही. आणि आता आम्ही एवढे खुश आहोत की परमार्थ वाढला. काय वाढलं? जे होतं ते मावळून गेलं, दुसरंच वाढलं. पीक राहून गेलं आणि गवतच वाढलं. उपयोग काय त्याचा? म्हणून अशी जागा विकृत होणे याच्यासाठी भगवान कृष्ण परमात्म्याने आपल्या मागे यायला सांगितलं. आणि ते म्हणजे शास्त्र प्रमाण आहे. तस्मात् शास्त्रम प्रमाणम ते कार्य व्यवस्थितो. पूजा कोणाचीही करा, दक्षिणा कितीही द्या, कोणालाही द्या, जेव घाला, सत्कार करा, काही करा, परंतु ऐकताना मात्र कोणाचं ऐकाव? शास्त्राचं ऐका. शास्त्राचं ऐकणं म्हणजे देवाच्या मागे जाणं. आता देवानं सांगितलं माझ्या मागे या, तर कसं जायची पद्धत काय? जे भगवद्गीता सांगते, जे भागवत सांगते ते करणं म्हणजे देवाच्या मागे जाण्याची पद्धत आहे. विठ्ठल शास्त्र म्हणेल जे सांडावे, ते राज्य ही तृण मानावे. घेववी तरी न म्हणावे, विषयी विरू. शास्त्रानं सांगितलं असेल हे घेऊ नको म्हणून, तर राज्य जरी मिळत असेल तर त्याला गवतासारखं मानावं. आणि याचं प्रमाण रामायणामध्ये आमच्या जानकी मातेनं सिद्ध करून दिलं. रावणानं प्रलोभन देण्यासाठी सीतेजवळ येऊन सांगितलं की तू माझी राणी बनशील तर हे राज्य तुला मिळेल. तू माझी राणी बनशील तर हे माझी जी राणी आहे ती तुझी दासी होईल. तू माझी राणी पण हे सगळं राज्य तुझ्या हातात देईन. कोण म्हणत होता? रावण. त्यावेळेस माता जानकीनं एक काम केले, हातामध्ये गवताची काडी घेतली. याचं दुसऱ्या अलग अलग अर्थ सांगतील, पण मला जो अभिप्रेत आहे ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रमाणामध्ये, ते राज्य ही तृण मानावे असं मला सापडलं. खरं आहे की खोटं आहे की माहीत नाही. गुरुच्या कृपेनं मला जे लक्षात येते ना ते अलग अलग सांगतात साधू. त्याच्या गवताची काडी का घेतली तर हे प्रमाण आहे. राज्य ही तृण मानावे. त्यानं सांगितले तुझ्या राज्य गवताच्या काडीची किंमत नाही रे तुझी राज्याची. असं गवताची काडी घेतली का तर वेदानं सांगितलं होतं की जे नको म्हणलं त्याला गवताच्या काडीप्रमाणे माना. त्याला त्या गोष्टीची आज्ञेचं पालन कोण केलं? माता जानकीनं केलं. आम्ही करू शकत नाही. आम्हाला प्रलोभन मिळाल्यावर तर आम्ही वेद तर लपून ठेवून देतो, आम्ही झाकून ठेवतो प्रलोभन आल्याबरोबर. तर देवाच्या मागे जाण्याचा अर्थ आहे की वेदाचं ऐका. वेद मार्गे मुनी गेले, त्याची मार्गी चालिलो, नकळीची विषयांदा मनोनी घड बोलिलो. याल तरी यारी लागे, अवघे माझ्या मागे मागे. याच्यामध्ये अजून दुसरा अर्थ आहे की याल तरी यारे लागे. लागे शब्दाचा अर्थ आहे की लवकर निघा. देवदेव करायचं असेल तर लवकर निघा, लय उशीर करून जाऊ नये. उद्या माळ घालतो, परवा माळ घालतो, पुढच्या वर्षी घालतो. एवढं सत्ता तुमच्या हातामध्ये आहे का पुढच्या वर्षीपर्यंत आयुष्याला सांभाळायची, जीवन जगण्याची? क्षणभर नाही भरवसा. त्याच्यासाठी लवकर निघावं. मी नेहमी विचारतो आमच्या साधू संतांना, या सज्जनांना नेहमी विचारतो की परमार्थामध्ये लवकर करावं. करावी तातडी, लवकर करत जावं. का करावं? एक प्रश्न मी नेहमीच विचारतो. मला गमतीदार प्रश्न आहे, तुम्हाला सर्वांनाच विचारतो. आता दुर्दैवाने एखाद्या घराला आग लागली, त्या घरात आपण बसून आहोत. कोणी बी उत्तर द्या मला, कोणीही सांगा.
आग लागली घराला, त्याला मराठी कळते ना, आग लागली घराला, तर त्या आग लागलेल्या घरातून किती दिवसाला बाहेर निघाव? सांग बेटा. 3 दिवसाला? किती दिवस? लवकर निघाव. कळालं ना? तसं हे आपल्याला अधर्माची आग लागलेली चौकड, वियोगाग्नी आपल्याला लागलेला आहे देवाचा. हजारो जन्मापासून त्याचा आमचा वियोग झालेला आहे, आग लागलेली आहे. आता आम्हाला इथून लवकर निघावं लागतं. झडझडोनी वहिला निघ, हे भक्तीचे वाटे लाग लाग, याल तरी यारे लागे. अवघे, अवघे शब्दाचा अर्थ आहे देवाकडे जाण्यासाठी ब्राह्मणाचा, वैश्याचा, क्षत्राचा, शूद्राचा अधिकार आहे असं नाही, तर सर्वांचा अधिकार आहे. हे व्यासपीठ आहे. व्यासपीठ त्याला म्हणतात की जे कोणीही आलं तरी त्याच्यासाठी जागा अजून शिल्लक राहते, त्याचं नाव व्यास. शब्दाचा अर्थ विशालता. नमोस्तुते व्यास विशाल बुद्धी फुल्लारविंदाय तव त्रणेत्र. व्यास शब्दाचा अर्थ आहे. आम्ही फक्त आमच्यापाशी कुठं कुठं व्यासपीठ म्हणतात, परंतु जातीच्याच नावानं काम करतात, तर ते व्यासपीठ न, दुसऱ्या जातीला मध्ये जागा नाही. कुठं पंथाच्या नावानं काम करतात, कुठं संप्रदायाच्याच नावानं काम करतात. आमच्या साधू संतांनी आवाहन केलं व्यासपीठावर, या रे लहान, अवघे, अवघे माझ्या मागे. कोण कोण? आता सांगितलेले, याती भलत्या, नारी, नर, सगळे या. आमच्यापाशी सर्वांना जागा आहे, त्याचं नाव व्यासपीठ आहे. व्यासपीठ ना, तिथं जात पंथ धर्म भेद नाही, त्याचं नाव काय? व्यासपीठ त्याला म्हणतात. जिथं भेद आला समजा ते व्यासपीठाचा अपमान आहे. तुका म्हणे भेदा भेद केला खंडोनी. रात्री झालं ना, चर्चा झाली नाही, अभंग झाला. तुका म्हणे काला कोठे अभेद देखिला, तेच काला आहे. हे व्यासपीठ आहे. तर अवघे म्हणजे सर्वांना, याल तरी यारे लागे. अवघे, अवघे या, सगळ्यांना बोलून घेतलं. सगळे समान आहेत. अवघे माझ्या या, पण माझ्या मागे या. मागे मागे. लोकांनी विचारलं की तुमच्या मागे येण्यात काय लाभ आहे? कृष्णा, तुमच्या मागे येऊन आम्ही काय करणार? त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला तत्वज्ञान देणार. कोणतं ज्ञान?
तत्वज्ञान. ज्ञानिन तत्वदर्शिनः. तत्वज्ञानानं काय होते हो? ज्ञान विज्ञान तृप्तात्मा. ज्ञान विज्ञान ज्याला प्राप्त झाले त्याचा आत्मा तृप्त होते. भूक राहत नाही, पुन्हा कशाची अपेक्षा राहत नाही. त्याचं नाव तृप्त आत्मा. तृप्त आत्मा कशाला म्हणतात? ज्याला कशाची भूक नाही. आणि पोटभर मिळाल्यावरच तर भूक जाईल की हो? उगाच कशी जाईल? आता तुमचा प्रश्न आहे की मग भूक कोणती? त्याला 1 मिनिटामध्ये सांगून देतो. भूक म्हणजे केवळ या वरणा भाताची नाही. कशाची भूक आहे तुम्हाला? कोण कोण ठरले काय काय? या माता भगिनींना भूक आहे, प्रत्येक जीवाला भूक आहे. महाराज लोकांना भूक आहे, मला भूक आहे, तुम्हाला भूक आहे. आणि एवढा भूक एक नाही, भूक वेगवेगळ्या प्रकारची भूक आहे. कोणाला सत्तेची भूक, कोणाला सन्मानाची भूक, कोणाला प्रतिष्ठेची भूक, कोणाला सत्काराची भूक, कोणाला धनाची भूक, कोणाला स्त्रीची भूक, कोणाला विषयाची भूक. भूक 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 हे शब्द कोणाला लागू होते? कुत्र्याला. कोणाला लागू होते? ज्याला या सगळ्या भूका आहेत ते भुकल्याशिवाय राहत नाही. नुसतं भुकत नाही, जमलं तर चावून बी काढते. आणि हे भूक तेव्हाच मिटते जेव्हा पूर्ण परमात्माची प्राप्ती होते. त्याच्या मागे गेलं भूक धावणी धावणी श्रीमुख दावी देवा. ही देवाची भूक लागली संतांना. जेव्हा देव मिळाला की हे सगळे भूक संपून जातात. कारण की का भूक संपते? तर जेव्हा अपूर्णता आहे तेव्हाच अपेक्षा राहते. अपेक्षा म्हणजेच भूक. अपेक्षा. अपूर्णता आहे तर अपेक्षा राहते. आणि पूर्णत्वाला अपेक्षा राहत नाहीत. अनपेक्ष सुचिरदक्ष उदासीनो गतः सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्त समे प्रिया. हे भूक ज्याची संपून गेली, पोटभर खाणारे लोक आहेत. म्हणून ज्ञान विज्ञान तृप्त आत्मा असं भगवद्गीता त्याला नाव देते. ही भूक मिटलेली माणसं. अशी भूक प्रत्येकाला आहे की नाही? तुम्हाला कशाची नसले तर सोन्याची, चांदीची, दागिन्याची तर राहतेच की. राहते की नाही? ही सगळी भूक आहे. पोट आमचं भरलंच नाही, कधी भरतच नाही. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. जे पूर्ण आहे आणि त्याची प्राप्ती झाल्यानंतर आता अपेक्षा राहत नाही. म्हणून काय करा? तुम्हाला पोट भरून घ्यायचं असेल तर काय करा? ते बी उद्या नाही, परवा नाही, आजच तुम्हाला देतो. अभंगाचा दुसरा. आज देतो पोट भरी, आज देतो पोट भरी, आज देतो पोट भरी, आज देतो पोट भरी, आज देतो पोट भरी.
आज देतो पोट भरी पुरी म्हणाल तो वरी. देवाच्या मागे जाण्याचा अर्थ आहे, देवाच्या मागे जाणं म्हणजे शास्त्राचं ऐकावं आणि शास्त्रानं सांगितलेलं आपण करावं, है ना. तर शास्त्रानं काय सांगितलेलं आहे की सर्वभूत हिते रतः, समाजासाठी तुम्ही सेवा करा, समाजासाठी काम करा. झालं. आता एक 5 मिनिट तुम्हाला सांगून सामाजिक विषयावर थोडंसं चिंतन करतो. कार्यक्रम संपला. देवाची सेवा करायचं असेल तर, देवाला आपली सेवा पोहोचवायची असेल तर, त्याला जिथं गरज आहे त्याची गरज पुरविणं म्हणजेच देवाची सेवा आहे. माणसाची सेवा करा, समाजाची सेवा. समाज हे सर्वेश्वर आहे, जग हे जगदीश्वर आहे, विश्व हे देव आहे. आपण रात्री पाहिलं की विश्व देव आहे. उत्तम भक्ताचं लक्षण पाहत असताना हे सगळं देव आहे. द्वेष मुक्त जीवन, ईर्षा मुक्त जीवन. गावाचा विकास म्हणजे समाजाच्या सेवेसाठी विकास आहे, मोठेपणासाठी नाही. सामान्य माणसाला सुविधा कशी मिळू शकते याच्यासाठी आपण गावोगाव मंदिरं निर्माण केले, मंडप तयार केले, संघटन तयार केले. आपल्या महिलांसाठी, महिला संरक्षणासाठी काही कार्यक्रम उपक्रम आपण राबवलेत आपल्या किनवट तालुक्यामध्ये. सर्वांना माहिती आहे की उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये 7 दिवसीय शिक्षण शिबिराचं आयोजन केलेलं होतं. त्याच्यामध्ये हजारो मुली उपस्थित राहून त्याचा लाभ घेतला त्यांनी. आणि त्याच्यानंतर त्यांचं संमेलन झालं. पुन्हा हळदी कुंकवाचं निमित्ताचा कार्यक्रम ठेवून आपण हजारोची संख्या किनवट तालुक्यामध्ये उपस्थित राहून त्यांनी त्याचा लाभ घेतला. जागं होत चालले. आपलं काम आहे की कोणतीही घटना घडण्याच्या आधी काम करणं हे साधूचं काम आहे, आणि घटनेच्या नंतर जे काही करायचं आहे ते शासनाचं काम आहे. घटनेच्या आधी कोण करावं? साधूनं काम करावं. हे साधूची मर्यादा आहे. एखाद्या स्त्रीवर अत्याचाराची घटना आहे तर तिच्यावर होऊ देऊ नये हे काम आधी कोण करावं? साधू लोकांना समाजामध्ये त्याला सावध करावं, प्रशिक्षण द्यावं, त्याला मार्गदर्शन द्यावं. होण्याच्या आधी त्याला अनुशासन म्हणतात. त्याला आधी करणं, होण्याच्या आधी करण्याला काय म्हणतात? अनुशासन म्हणतात. आणि घटना घडल्यानंतर जे काम करते त्याला प्रशासन म्हणतात. पहिलं कोण? अनुशासन हे साधूची पद्धती आहे आणि प्रशासन हे शासनाची पद्धती आहे. या 2 पद्धती लक्षात ठेवा. घटनेच्या नंतर साधूनं त्याच्यात पडू नये. काही लोक म्हणतात की काही घटना घडल्यानंतर लोक विचारतात, मला विचारलेलं, महाराज तुमची सनातन धर्म सेवा समिती काय झाली, अमुक अमुक ठिकाणी अशी घटना घडली. घटना घडल्यावर आमचं काम नाही, घडण्याच्या जायना आधी जतन आहे की नाही, मरणाआधी प्रेम काय म्हणतात. जायण्याच्या आधी काय करावं ते आमचं काम आहे, ते आम्ही करण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्याच्यात सर्वांचा सहयोग आहे. तुम्हाला सर्वांना त्या कामात यश मिळत चाललेलं आहे. किनवट तालुक्यामध्ये तर भरपूर प्रतिसाद आहे सर्वांचा. काय वर्णन करावं महिलांचं परवाच्या कार्यक्रमात. त्यांनी आपलं खरंच दाखवलं त्यांनी करून की महिला काय करू शकत नाहीत, हे त्यांनी खूप दाखवलं. एक सामाजिक सेवा आहे. आपला जो खर्च आहे ते 70% हिंदू समाजामध्ये धर्माच्या, देवाच्या नावानं, पद्धतीच्या नावानं, संस्काराच्या नावानं अनाठाई निरुपयोगी खर्च आपला जास्त 70% खर्च आहे. तुम्ही बसून एक बार आत्ममंथन करा की मी इथं 10 रुपये खर्च करालो पण त्याचा उपयोग काय आहे का. जर उपयोग असेल तर 10,000 खर्च करा, आणि उपयोग नसेल तर 10 रुपये बी खर्च करणं हे मूर्खपणा आहे, सरळ मूर्खपणा आहे, निस्ता नाही. उपयोगा वाचून खर्च करणं आमचा समाज दरिद्री होत चाललेला आहे. विनाठाई अनाठाई खर्च, कशावर खर्च करतात. जयंत्यावर, उत्सवावर, कोणा त्याला आता काही ज्याचा काही उपयोग नाही त्याच्यात खर्च करतात.
कशी जयंती करावं माहीत नसल्यामुळे त्याचा खर्च वाया जातो. आपणाला सर्वच करायचं आहे, मोडायचं नाही, परंतु उपयोगी खर्च करा. सत्ता करायचं बी झालं तर त्याचा उपयोग झाला पाहिजे. काय करायचं सत्ता करून? सत्यामध्ये पैसे जमा होतील तर दरवर्षी एक तरी काम पैशाचं आपल्या गावासाठी झालं पाहिजे. ग्राम स्वच्छता अभियान आहे, वृक्षारोपणाचा कार्यक्रम आहे, महिला सुरक्षाचा कार्यक्रम आहे, स्मशानभूमीचा कार्यक्रम आहे, गोरक्षा आहे. आपल्या प्रत्येक व्यक्तीकडे वैयक्तिक जीवनामध्ये, व्यक्तिगत जीवनामध्ये आम्ही करोडपती आहोत, वैयक्तिक जीवनामध्ये, व्यक्तिगत जीवनामध्ये. परंतु सामाजिक दृष्ट्या पाहिलं तर आज बी आमच्यासारखा दरिद्री समाज नाही कोणता. कोणापाशी रुपये नाही गावामध्ये जमा केलेला. कोणती वेळ आली तर चंदा करीत फिरतात, धंदा करीत फिरतात. आमचा धर्म आम्हाला अधिकारी बनवायचं काम करते, भिकारी बनवायचं काम करत नाही. धर्माच्या नावानं अधिकार निर्माण करून देते. हे अशा विकृती कमी झाल्या पाहिजे, तेव्हाच तुमच्या परमार्थाचं खरं काय आहे ते परिणाम तुम्हाला मिळेल. असं आपल्या गावामध्ये बरंच काही विकास होत चाललेला आहे. आपल्या गावामध्येच नाही, आपल्या तालुक्यात बी खूप मोठं असं विकासाचं काम चालू आहे. अनेक कार्यक्रम, अनेक उपक्रम चालू आहेत. तर जाता जाता समस्त महिला मंडळींना एक विनंती आहे, जाता जाता सांगून जातो. जेवढ्या माता भगिनी आलेल्या आहेत, खास करून आता या गावातल्या जेवढ्या असतील तेवढे, आणि बाहेरून आलेले असतील तर त्यांनाही निवेदन आहे की आपण आपल्या घरामध्ये या 4-5 कामाचे जे बिंदू तुम्हाला दिलेले आहेत गावासाठी, धर्मासाठी, आणि आपण सर्वांनी ऐकून ठेवायचं आहे. श्रीमंत लोकांनी आपल्या प्रत्येकाकडे जे श्रीमंती आहे, पैसे आहे, धन आहे, प्रॉपर्टी आहे, जे काही असेल आपल्याकडे, जे काही वाढत वाढलेलं आहे ते आपल्या घरात तयार झालेलं नाही. हे सगळं समाजापासून आलेलं आहे. डॉक्टर असेल, वकील असेल, महाराजाचा मठ मोठा झाला असेल तर तिथल्या तिथं मोठा केलाय का लोकांकडून झालाय? लोकांमुळे झालेला आहे. जो कोणी या समाजामध्ये मोठा असेल तर तो कोणामुळे आहे? कबूल आहे का? नाही, लोकांमुळे आपण मोठे झालो. म्हणून लोकांचे उपकार आहेत, समाजाचं ऋण प्रत्येकावर आहे, हे सगळ्यांनी ध्यान ठेवा. म्हणून समाजासाठी वेळ द्या, समाजासाठी पैसे काढा, थोडे समाजासाठी विचार द्या, समाजासाठी कार्य करा, सेवा करा. सगळ्याचं कर्तव्य आहे, नाही तर ते माणूस बेईमान. ज्या गावामध्ये आम्ही जगलो, ज्या गावामध्ये आम्ही जन्मलो, ज्या गावामध्ये आम्ही मोठे झालो, का त्या गावासाठी काहीच करणं आमची जबाबदारी नाही का? काहीतरी करायला पाहिजे का? थोडी तरी चिंता. कोणाचं काही झालं तर मला काय करायचं आहे, हे बेईमानी आहे. असं बेईमान होणं म्हणजे कितीही जरी भक्ती केली तर तुमची भक्ती देवाला पोहोचणार नाही. काहीतरी करा. तर प्रत्येकाकडे जे काही संपत्ती आहे ती आपली नवच, समाजातून आलेली आहे. एखाद्या डॉक्टरनं सांगितलं की मी असा MD डॉक्टर आहे, मोठा डॉक्टर आहे, मला एकही पेशंट येणं गेला तर गरज नाही कारण मी मोठा आहे, चालेल? चालते. एखाद्या महाराजानं सांगितलं की मी लई मोठा महाराज झालो होता, एकही शिष्या माणूस भक्त माझ्याकडे येणं गेला तर गरज नाही, त्याचा मठ चालेल? त्याला तर रोज पाहिजे मठावर आवक, तर चालेल. पण कोणाचंही समाजाशिवाय चालत नाही. पण आपण बेईमान असे आहोत की समाजाची चिंताच आपल्याला नाही. प्रत्येकावर ऋण आहे, प्रत्येकावर बाकी आहे, कर्ज आहे समाजाचं, हे विसरू नका माय बाबा. म्हणून प्रत्येकाने समाजासाठी काही करायचं आहे. अधिक वेळ न घेता समस्त महिला मंडळींना विनंती आहे की आपल्या घरामध्ये दानपेट्या तयार करा. तुम्ही, तुम्हाला कळलं हे काय सांगते ते माहित आहे का? आपल्या गावामध्ये, आपल्या घरामध्ये दानपेट्या तयार करा. आणि दानपेटी तयार करून त्याच्यामध्ये रोज पूजा करते वेळेस आपल्या देवाऱ्याजवळ ते दानपेटी ठेवा देवापाशी. आणि आपल्या पूजेमध्ये एक नेम असा ठेवा
की पूजा करण्यातला एक नेम असा की त्या दानपेटीत पैसे टाकायचे, किमान 10 रुपये, नसतील मिळत 5 रुपये टाका. नाही मिळत कोणाला किती 1 रुपये तरी टाका. तुम्हाला वाटतंय का महाराज पैसे मागणार पैसे मागणार? आज ऐकून घ्या तुम्ही, करोडो रुपये आम्ही काढलेत आता 35 लोकांपासून, कामाला लावलेत करोडो. आपल्या तुम्ही साक्षी आहात, तुमच्याच तालुक्यामध्ये करोडोची कामं झालेत आतापर्यंत. लोक सहभागातून, भक्तांच्या सहयोगातून, तुमच्या उदार मनाने जे काही दान दिलेलं आहे त्याच्यातून कितीतरी काम. हे मंदिर कसं झालंय? कशातून झालंय? तुमच्याच सहकार्यानं झालेलं आहे. म्हणून प्रत्येकाने 10 रुपये तरी टाका. मिळतील त्यांना 10 टाका. आता जास्त मिळतील तर 100 टाकलं तर काही पाप लागणार नाही, पण तेवढं कशाला आता दबाव नाही माझा काही. किमान 10 रुपये रोज टाका. नेम करा, विसरून गेलं तर 2 दिवसाला 20 टाका रुपये. असं करीत 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 1 वर्षामध्ये गुरुपौर्णिमा या दिवशी गावातले सगळ्या दानपेट्या मंदिरात आणायच्या. गावकरी मंडळी, कार्यकर्ते राहतात, प्रमुख लोक, त्यांनी येऊन त्या सगळ्या दानपेट्या एका जागी करायच्या, मिसळायच्या, सगळे एकदाच मोजायच्या. हिचे किती तिचे किती असं मोजायचं नाही. का मोजायचं नाही तसं? तर ते हे बघतात की माझ्याहून तिचे जास्त झालं तर माझा अपमान होईल असं वाटू नाही कोणाला. त्याच्यासाठी हे पद्धत चालू आहे बरं का. तुम्हाला नेहमी सांगतो की आमच्याकडे तिकडे इंद्रवेलीमध्ये 7 महिन्यामध्ये महिलांनी 3 लाख रुपये दिले गावाला. 3 लाख केवळ 7 महिने. आहे इंद्रवेलीची बाई आली आहे, कुठं आहे ना? खरं सांगालो की खोटं? खरं आहे ना? साक्षी आहे. काय होत नाही केल्यावर. सारखी शासनाकडेच टक लावून बघण्याची सवय जरा कमी करा. तुम्ही काय करणार? आयतच खाऊन सगळं. शासन जे करेल ते करेल. शासनाचा निधी मिळेल, सहयोग मिळेल तर घ्या उपयोग. परंतु आपण आपल्याकडून काय, आपला उपयोग काय होईल याचंही आपल्याला गरजेचं आहे पाहणं. 10 रुपये केव्हा जमा करायचे? गुरुपौर्णिमेला मंदिरामध्ये सगळ्या दानपेट्या आणून द्या. एकाच दिवसामध्ये त्याचं सगळं मोजमाप होईल आणि ते पैसे आपल्या गावच्या विकासासाठी, स्मशानभूमी असेल, गोरक्षा असेल, तुमचं महिलांचं शिबिर, दरवर्षी आता उन्हाळ्यामध्ये मुलीसाठी काही काही कार्यक्रम करण्यात येणार आहे, त्याच्यासाठी ते अशा 5 बिंदूवर ते करण्यात येईल खर्च. नाही तर तुम्ही जमा करसाल, गणपतीवाल्याला देऊन टाकसाल, मग काही खरं नाही, उधळाच आहे. मग ते निरुपयोगी कार्याला देऊ नका. ज्याचा उपयोग आहे त्याच कामामध्ये खर्चायचं आहे. असे 5 बिंदू दिलेले आहेत, ते लिहून घेतील, तुमच्याकडे येतील पॅम्पलेट वगैरे. चालू झालेलं आहे काम. आता इतक्यात सध्या आपल्या मोठ्या बोदडीमध्ये परवाच याची सुरुवात झालेली आहे. असं एक एक गाव आता होत जाईल. तर असं आपले लाखो नाही करोडो रुपये आपण श्रीमंत व्हाल. सामाजिकदृष्ट्याही तुम्हाला सक्षम होणं आता काळाची गरज आहे. आणि हे तुम्ही कराल की नाही? कराल, नक्की करणार. मला विश्वास आहे तुमचा. किनवट तालुक्यामध्ये याच्यासाठीच येतो की तुमच्याच विश्वासावर. सगळ्याचा भरोसा करणं हे म्हणतील मग आमचा विश्वास नाही का तुम्हाला? तसं काही नाही. तुमचा तरी विश्वास आहेच, भरपूर विश्वास आहे, सगळ्यांचं सहकार्य आहे. आपण या पद्धतीनं भगवान कृष्ण परमात्म्यानं जे सांगितलेले जे काम आहे, गावातच खर्चायला पाहिजे, गावाचाच विकास झाला पाहिजे. एवढंच नाही, दही दूध भी मथुरेला जाऊ द्यायचं नाही अशी शर्त कृष्णाची होती. तेच सिद्धांत आपला आहे. दुसरं नवीन काहीच नाही. देवानंच सांगितलेलं आहे. मथुरेच्या बाजाराला जाऊ देत नव्हते, कारण की आपल्या गावची संपत्ती आपल्या गावासाठी उपयोगात आली पाहिजे. हे कोणाचा सिद्धांत आहे? हो, कृष्ण सिद्धांत आहे, आपला जीवाचा नाही. आणि ते मत निर्दोष मत आहे. कोणाच्या मागे जाण्यापेक्षा कृष्ण
कृष्णाच्या मागे जाऊ, अशा पद्धतीनं आजचा हा काला. तर खूप खूप धन्यवाद. अजून आपल्या गावामध्ये कामं खूप पडून आहेत. आता लगेच विठ्ठल रुक्मिणी मंदिराकडे सभा मंडपाचं आयोजन झालेलं आहे. त्याच्यासाठी भूमिपूजनाचा कार्यक्रम आहे ना. आता लगेच कीर्तन झाल्या तो कार्यक्रम आहे. अजून याही मंदिराचं काही काम राहिलेलं आहे, त्याच्यावर बी चालू आहे, विचार चालू आहे. गडबड करू नका. शांतीनं सगळे गावकरी मंडळी बसून निर्विवाद असा निर्णय घ्या की सगळ्यांच्या सुखसोयीसाठी आपणाला ही कामं करायची आहेत. भांडण होऊ नये, याच्याबद्दल विवाद होऊ नये. आपल्या गावामध्ये शांती, प्रसन्नता, समजदारी, आपल्या गावाचा परिचय आपण दिला पाहिजे की आपण शहाणे आहोत. भांडण झालं तर आपणच परिचय दिल्यावर होते की शहाणपणा आपल्यामध्ये कमी आहे, असा परिचय आपल्याला द्यायचाच नाही. प्रत्येक गावामध्ये आता हे काम आपल्याला करायचं आहे. खूप खूप धन्यवाद. झालेली सेवा भगवतचरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. आता थोड्या वेळामध्ये आपल्याला दहीहंडीचा कार्यक्रम होईल. काल्याचा प्रसाद आपल्याला मिळेल, आरती होईल, चाल होईल. त्याच्या अगोदर असं एक निवेदन आलेलं आहे की एक 5 मिनिट 10 मिनिट हरिभक्तीपरायण आदरणीय भागवताचार्य पंजाबजी महाराज हे आपणाला थोडंसं प्रबोधन देतील. त्यांचं काय मनोगत आहे ते आपणाला सांगणार आहेत. मी त्यांना विनंती करतो, त्यांना माईक द्यायचं आहे, आपलं मनोगत व्यक्त करावं. आता म्हणू नका. हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. सर्व अंधबोरीकर मंडळी, पंचकुशीतून आलेली मंडळी, सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणाम. तर महाराजांच्या कीर्तनाच्या नंतर बोलणं म्हणजे अमृताची ताटी जाण न रोटी असं आहे. महाराजांचं कीर्तन ऐकत असताना त्याच्यामध्ये टाळ वाजलेला सुद्धा बसलेल्या मंडळीला थोडासा व्यत्यय वाटतो. त्याच्या पुढे आणखी माफी मागेल मी, पण ते अगदी श्रवणाची तार महाराजांच्या हृदयाशी प्रत्येक व्यक्तीची जोडलेली असते. त्या तारेवर थोडंसं काहीतरी बसलं तरी ते आवडत नाही. महाराजांच्या विचारानं चालणारा हा परिसर एवढा भगवतमय झाला. बापू दुपारच्या कथेला सुद्धा असाच समाज राहत होता की आज आहे. पण थोडंसं रात्रीचं कीर्तन बघितलं असताना कीर्तनाला मात्र 25% उपस्थिती होती महिलांची. गुरुजी 10-20% कमी होतात. आपण साक्षीदार आहात त्याचे. तो थोडं आत्मपरीक्षण केलं, हे का होते असं? त्यांना कीर्तन आवडत नाही का? त्यांना कीर्तन खूप आवडते. मी काही जणीशी बोललो आमच्या मायांशी, ते म्हणल्या बापू काय सांगावं, कीर्तन खूप आम्हाला आवडते, पण घरी स्वयंपाकाची एक महत्त्वाची अडचण आहे आणि ते करावं लागते. आमचा तिथं सगळा वेळ जातो आणि आमचं कीर्तन आम्हाला लाभ मिळत नाही. आवड खूप आहे पण लाभ मिळत नाही. फार जास्त बोलणार नाही, फक्त मी एकाच मिनिटात आटोपणार आहे. गावकरी मंडळींना माझी विनंती आहे, आपण 7 दिवसाच्या सप्ताहामध्ये 7ही दिवस जर गावाला चुलबंदचे भंडारी जर ठेवले तर माझ्या माय मावल्या सर्व कीर्तनाला येतील. आणि सध्या विचाराचा प्रसार, संस्कृतीचा प्रसार या व्यासपीठावर होतो.
लहान लहान मुलांवर संस्कार कसे करायचे. हां, एक आई 1000 शिक्षकापेक्षाही श्रेष्ठ असते. म्हणून आईपर्यंत हे विचार पोहोचले पाहिजे. यासाठी आपल्याला पुरुष मंडळा थोडासा प्रयत्न करावा लागेल. 7 दिवसाचे भंडारे जर आपण घेतले, मला जमते ते, एकाला शक्य नसेल तर दोघात मिळून घ्या, दोघाला जमत असेल तर तिघांना घ्या, है की नाही. सांगा बरं, पहिल्या दिवसाचा भंडारा कोणी घेते का? हात वर करा. इकडे रमेश गुरुजी शाबास, शाबास. दुसऱ्या दिवशीचा भंडारा कोणी घेते का? अहो, तिघ जण. कोण कोण आहेत हात वर करा. तिघ जण उभे राहा, तुम्ही तिघ जण उभे राहा. उभे राहा. वाह, दुसऱ्या दिवशीचा पूर्ण भंडारा 4 जणांचा भंडारा. चला. तिसऱ्या दिवशीचा भंडारा, तिसऱ्या दिवसाचा भंडारा कोण घेते? महाराज आपल्याला एक पंगत द्यायची आहे पुढच्या वर्षी. तुमचा. मग आमच्यात कधी विसरून जातात ते. हो, ताईंचा आंधळे गुरुजी तिसरा दिवस. यांचा तिसऱ्या दिवसाचा भंडारा. टाळ्या वाजवा. चौथ्या दिवसाचा भंडारा कोण घेते? बापूचा 4थ्या दिवसाचा भंडारा. नाही, चौथ्या दिवस चालू आहे ना माऊलींचा. आहे का पहिला? चौथ्या दिवसाचा. चौथ्या चालू आहे का? हो हो. 5वा दिवस. हा, 5वा दिवस. 5वा दिवस आपल्याकडे. महाराजांसाठी तयार. 7व्या दिवशी भंडारा आहे का कोणाचा? लक्ष्मण महाराजगिरी तुमचा आहे का? आहे का? हा, जो आहे ते आहे. 7व्या दिवशीचा गावाल्याचा काल्यावर राहू दे. एखादा कोणी घेत असेल नाही, घेऊ आपण टिपण. बरं आहे का? घ्या इकडं. बरं बरं. आता बघा, 7ला 7 दिवसाचे भंडारे झाले. टिपण म्हणजे आमच्या माय माऊल्यांसाठी आता कीर्तनाला घ्यायला काही अडचण. ज्यांनी ज्यांनी पंक्ती घेतल्या त्या सर्वांसाठी एकदा जोर करायचा. आणि 8व्या दिवशीचा भंडारा आहे. कॉन्ट्रॅक्टर आहेत आपल्या गावचे उत्तमराव जाधव. त्यांचं 3 वर्षापासून मला वाटते चालू आहे त्यांचं. 8व्या दिवशी जेवण. ज्यांचे आहेत पहिले ते राहतील. हा. पण जे जागा रिकामी आहेत आता ह्याची पंगत दुपारची आहे, पण आपल्याला भंडारे ठेवायचे संध्याकाळची. कोण? गाव जेवण फक्त संध्याकाळचं आहे. संध्याकाळी नाही पंगत, आज आहे पंगत त्यांची, म्हणजे दुपारी आहे ना त्यांची. नाही, पण ते 8व्या दिवशी संध्याकाळी लागत पण नाही 7 दिवस भेटणार नाही. नाही पेटणार. सर्वांनी छान पुढच्या वर्षीचं आमंत्रण याच वर्षी आहे. पुढच्या वर्षी. सुटू नका चुली. आम्ही येईल न येईल ते विषय वेगळा, पण भंडारे होत राहतील होणार. हे मात्र नक्की. गावकरी मंडळींचं खूप 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 आभार, अभिनंदन. पुन्हा एकदा जाता जाता तुम्हा सर्वांच्या चरणारविंदावर नतमस्तक होतो आणि निरोप घेतो. रामकृष्ण. ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय. कंठी धरिदा कृष्ण अवतारे प्रकाशे भाववातो वाको दिया प्रपदिका तुका माने भूमंडली वीर काढे आम्ही
आम्ही बळी वीर गाडे मला वाटो एक मला वाटो एक वैष्णवंका संभ्रम वैष्णवंका संभ्रम संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका निका वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम कलवातु कलवातु वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका Swami Shankara